हॅलो. हा ए माऊली सर बोलतोय. बोला काय म्हणता. माझं बोलणं अर्ध राहिलं ताई, तुम्ही फोन कट केला त्या दिवशी. तर तुम्ही जेव्हा समजा असं कोणत्या आधार का फोन करताय त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं ना काय काय भावना ज्या आहेत मी तुम्हाला सांगितलं. काय भावना कशाला फोन आहेत? करताय तुमच्या काय भावना आहेत ताई? नाही नाही, आम्हाला काय भावना आहेत का नाही? तुमच्या भावना आहेत. अहो की आमच्या समाजाच्या भावना दुखल्या ना. अहो 3 पिढ्या झाल्या आमचा समाज ऊस तोडतोय ना. भावना दुखवल्या मी समाजाच्या भावना मी कुठे काय म्हटलंय. अहो समाजाबद्दल नाही, तुम्ही समाजाबद्दल नाही म्हणलात तर काय म्हणलात? काय म्हणले मी ते तुम्ही ऐका परत एकदा. अहो ऐकलंय ना, तुम्ही काय म्हणलात की मुंडे साहेबांनी नोकरीला लावलंय, मुंडे साहेबांनी नोकरीला लावलंय का आम्हाला? अहो आमचे आई बाबा 50-50 वर्ष झाले ऊस तोडते. तुम्ही ऊसाच्या फळात गेला का कधी? ऊसात काय असतं माहिती आहे का तुम्हाला? ऊस तोड कामगारांसाठी मी जितकं लढले ना तितकं कोणी लढलं नसेल. काय लढला ताई? तुम्ही ऐका ताई, ऐकून घ्या. ऊसाच्या फळात तुम्ही जाऊन बघा काय शेतकऱ्याचे हाल असते, त्या ऊसतोड कामगाराचे हाल काय असते. तुम्ही मला सांगा समाजाबद्दल मी काय बोलले. काय बोलले? समाजाबद्दल तुम्ही असं बोललात. आणि ऐका मी दुसरी गोष्ट सांगतो. बीडमध्येच समाजाचे नोकर आहेत का? ताई महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात जा, चांद्यापासून बांद्यापर्यंत जा, तुम्हाला किती कलेक्टर एसपी DYSP जरा समाजाचे त्यांच्या हुशार येऊ लागले. परळीमध्ये जे सगळे अधिकारी आहेत ते सगळे एकाच समाजाचे का? बिंदू नामावली नावाचा जो प्रकार असतो तो कशासाठी असतो की प्रशासनात सगळ्या समाजाला इक्वल चांगलं रिप्रेझेंटेशन मिळावं. पण तसं होताना परळीत दिसत नाही. हा त्याच्या मागचा माझा उद्देश होता. तुम्ही तसं बोललेला नाही ताई. सरळ सरळ तुम्ही सांगितलं की वंजारा समाज हा कसा नोकरीला लागला, मुंडे साहेबाच्या काळात लागला, मुंडे साहेबांनी पोलीस केलं. अमित शाह जी के अम्बेडकर